मित्र स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनलमध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र ही कहाणी आहे राखी नावाच्या एका नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची। तिचे वडील खूप मोठे जमीनदार होते। तिची आई एकाएकी गेल्याने ती एकटी पडली व तिचे मन कशातच लागेना। मग तिच्या वडिलांनी एक युक्ती केली, तिला एक मैत्रीण आणली। मग असे काय घडले की या मैत्रिणीशिवाय ती एकटी राहूच शकत नव्हती? हेच तर या भन्नाट कथेचे रहस्य आहे। मस्तपैकी कानात इयरफोन घाला किंवा शांततेत ही कथा ऐका व आनंद घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग या मजेशीर कथेला सुरुवात करूया। 16 वर्षाची राखी अगदीच चुकून गेली होती। पुष्कळ दिवस पाणी न प्यालेल्या कुंडीतल्या फुलासारखी। तिचं मन कशात म्हणून कशातच रमत नव्हतं। तिला काही म्हणून सुचत नव्हतं। दिवस कोणासाठी थांबत नाही म्हणून फक्त जात होते, इतकंच। राजेश बाबूंच्या त्या दासदासींनी गजबजलेल्या प्रचंड महालात राखी एकटी पडली होती। कुठेतरी एकटक बघत बसलेली राखी बघितली की राजेश बाबूंच्या पोटात ढवळल्यासारखी होई। मग ती हुक्क्याची नळी बाजूला ठेवून तिच्याजवळ जात आणि विचारत, बेटा राखी काय हवंय तुला? त्याच्यावर राखी काहीच बोलायची नाही, फक्त मान फिरवायची। मग राजेश बाबू पुन्हा विचारायचे, तुला काही आणू का? तुला कुठं फिरायला जायचं आहे का? त्यावर राखी काहीच बोलायची नाही, खिडकीतून बाहेर बघायला लागायची। तिचं हे वागणं बघितलं की राजेश बाबूंच्या मनात नाना शंका कुशंका येत। वर्षापूर्वी बहारात येऊ घातलेली सौंदर्याची सोनपुतळी अशी सुकलेली बघून राजेश बाबू दुःखी होत आणि दिवाणखान्यात टांगलेल्या आपल्या पत्नीच्या भव्य फोटोकडे बघून म्हणत, सौदामिनी तू निघून गेलीस, पण तुझ्या लाडक्या मुलीची काय दुर्दशा झाली बघ ना एकदा। राजेश बाबूंचं हे विचारणं अगदी वाजवी होतं। 7-8 महिन्यापूर्वीच राखीची आई म्हणजे राजेश बाबूंची पत्नी सौदामिनी अचानक अपघातात गेली। राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला। सौदामिनी तिची आई तर होतीच, परंतु जीवाभावाची मैत्रीण पण होती। आईखेरीज संबंध वाढत तिचं असं बाकी कोणीही नव्हतं। राजेश बाबू आपल्या कामात किंवा हुक्का ओढण्यात किंवा रम्मीचा डाव खेळण्यात दंग असत। वाड्यावर काम करणाऱ्या नोकरांची संख्या 40हून कमी नव्हती, पण त्यातली एकही नोकरानी राखीच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेली नव्हती। तिचं मन रमावं म्हणून त्यांनी नाना तऱ्हेची हर तऱ्हेची मनोरंजनाची साधनं आणली होती, परंतु तरीही राखीचं मन उडून गेलेल्या अत्तरासारखं परत काही जागेवर येत नव्हतं। राजेश बाबूंचा चिंतेचा हाच मुख्य विषय होता। एक दिवस राजेश बाबूंचे बालमित्र आनंद बाबू सहज भेटायला म्हणून राजेश बाबूंकडे आले। दोघेही समवयस्कच। दोघांच्या पुष्कळ गप्पा झाल्या। बोलता बोलता राजेश बाबूंनी आनंद बाबूंना राखीची कहाणी सांगितली आणि म्हटलं, मला मोठी काळजी पडली तिची, कशी सुधारणार ही मुलगी, आणि सुधारल्याशिवाय मी तिचं लग्न तरी कसं करू? तिला मैत्रिणी नाहीत का? आनंद बाबूंनी विचारलं। आहेत की, राजेश बाबू उत्तरले, पण त्या येत नाहीत फारशा। मग असं का नाही करत? काय करू? न्यूजपेपरमध्ये एक जाहिरात दे। कसली जाहिरात देऊ? राजेश बाबू बोलले। मैत्रीण पाहिजे म्हणून दे, आनंद बाबू म्हणाले। चल, अशा जाहिरातीने काय कुठे कामं होतात का? राजेश बाबू हसून उद्गारले। राजेश तू हा प्रयोग तर करून बघ, राखी सुधारली नाही ना तर म्हणशील ते देईल। हां बघ, हां पैंज हरशील, काही हरकत नाही। मग काय देऊ जाहिरात? आणतो कागद। टेबलावरच्या कागदाकडे बोट दाखवून आनंद बाबू म्हणाले, मी देतो लिहून तुला जाहिरात काय द्यायची ते। राजेश बाबूंनी कागद दिला। आनंद बाबूंनी खिशातलं फाउंटन पेन काढलं आणि ते त्या कागदावर झराझर लिहू लागले। राजेश बाबू आश्चर्याने बघतच राहिले आणि काही क्षणातच जाहिरात लिहून झाली। मग फाउंटनला टोपण लावून आनंद बाबूंनी विचारलं, दाखवू का वाचून? राजेश बाबू म्हणाले, हां वाच वाच। मैत्रीण पाहिजे। उदयपूरचे विख्यात जमीनदार राजेश बाबू यांच्या कन्येसाठी मैत्रीण पाहिजे। भरपूर पगार व मोफत जेवणाची व राहण्याची व्यवस्था। अर्जदार स्त्रीचे वय 22हून अधिक असू नये, ती खेळकर आनंदी वृत्तीची व बहुश्रुत असली पाहिजे। किमान 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी। गरजू उमेदवारांनी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता उदयपूर येथे राजेश बाबू यांच्या वाड्यात हजर राहावे। वाह! हुक्क्याची नळी तोंडातून काढून राजेश बाबू म्हणाले, जाहिरात तर नामी लिहिलीस हा? त्या दिवशी सकाळी 10 वाजता राजेश बाबूंच्या वाड्यात 30-35 मुली जमल्या। आनंद बाबूंनी त्यांची परीक्षा घेतली आणि फक्त 5 जणांना थांबायला सांगून बाकीच्यांना परतीचा खर्च देऊन परत पाठवून दिले। रामकली त्यातलीच एक होती आणि सर्वांनी रामकलीचीच निवड केली। रामकली सरळ नाक्याची, उंच बांध्याची आणि गौरवर्णाची रामकली, ओठावर मऊ लव असलेली। रामकलीची निवड झाल्यावर रामकलीला राखीनं आपल्या खोलीत नेलं आणि विचारलं, तुम्हाला मैत्रीण म्हणून आवडलीस, पण मी तुला आवडते का? खूप आवडलात तुम्ही मला, रामकली म्हणाली। तिचा हात घट्ट धरला आणि लाडकपणे झिडगारून राखी उद्गारली, ए रामकली, तू जर मला अहो म्हणणार असेल ना तर जा पाहू इथून, अगदी मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे। बरं बाई,
राखीची हनवटी तर्जनीनं उचलून तिच्या नजरेत नजर मिसळीत रामकली म्हणाली, अगदी मैत्रिणीसारखी, जिवलग मैत्रिणीसारखी वागेन. मग तर झालं. राखी त्याच्यावर काहीच बोलले नाही आणि गोड हसली. त्या क्षणापासून राखीची आणि रामकलीची मैत्री अशी घनदाट जमली ना की परस्पर वाचून त्यांना क्षणमात्रही करमेना. राखीला तर रामकलीचं वेडच लागलं. तिच्याशिवाय हिच्या घशातून घास उतरत नसे. राखी सकाळी 8:15 उठत असे तेव्हापासून रात्रीपर्यंत दोघींचा अखंड सहवास असे. यावेळी दोघींची सुखदुःखाची बोलणी तर पुष्कळ होत, पण त्याच्याशिवाय रामकली राखीला वर्तमानपत्रातल्या ताज्या बातम्या वाचून दाखवी. एके रात्री जेवण झाल्याच्या नंतर राखी रामकलीला पांडवांच्या अज्ञातवासाची गोष्ट सांगत होती. अर्जुनानं बृहन्नड्याचं रूप घेऊन उत्तरेचं कसं मनोरंजन केलं याची रसभरीत कथा रामकली सांगत होती आणि राखी उत्सुकतेने ते ऐकत होती. तोच 10चे ठोके पडले. गोष्ट अर्धवट सोडून रामकली उठली, कारण राजेश बाबूंनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 10 वाजले की रामकलीला तिच्या खोलीत जावं लागे. का गं उठली, सांग ना गोष्ट, राखीनं विनवलं. छे ग, मी कशी थांबू, रामकलीनं प्रश्न विचारला. 10 वाजले, बाबूजी रागवतील माझ्यावर. कोण बाबूजी? तुझे वडील राजेश बाबू. मी त्यांना सांगेन ना, राखीनं धीर दिला. तू इथेच थांब आणि इथेच झोप. इथेच झोपू, रामकलीनं विचारलं. पण बाबूजी रागवायचे नाहीत ना, मला तर बाई भीती वाटते. चल ग, भीतेस कसली, खोळी आहेस का, मी सांगेन बाबूजींना. रामकली मग तिथंच थांबली. राखीच्या रजईत शिरून तिनं पांडवांच्या अज्ञातवासाची कथा पूर्ण ऐकवली आणि मग बहिणी बहिणी झोपून जाव्यात तशा दोघी एकत्र झोपू लागल्या. तेव्हापासून रामकलीनी राखी एकाच बेडवर सुखनिद्रा घेऊ लागल्या. पण राखी जरी सूर्य वर येईपर्यंत बिछाण्यात असली तरी रामकली मात्र पहाटे उठून आपल्या खोलीत जाई आणि राखी उठल्याच्या नंतर परत येई. एकही दिवस तिने हा नियम कधी मोडला नाही. जणू पहाटे स्वतःच्या खोलीत जाणं हा तिच्या जीवन मरणाचाच प्रश्न होता. रामकलीला येऊन आता 1.5 वर्ष झालं. रामकली त्या वाड्यात आता मुरल्यासारखी झाली. राजेश बाबूशीही ती आता निसंकोचपणे बोलू लागली. अधूनमधून रम्मीचा डावही खेळू लागली. राखीची प्रकृती या वर्षात मात्र कमालीची सुधारली. तिच्या यौवनाचं गुलाब पुष्प आता पूर्णपणे प्रफुल्लित झालं होतं. एकेकाळी सुकून गेलेली वेली आता अष्टांगी बहरली होती, फुलली होती. रूपाची देणगी तर तिला लाभलेली होतीच, पण आता वेदक कायाही लाभत होती. आणि हे सारं रामकलीच्या सहवासामुळे झालं हे राजेश बाबूंनाही समजत होतं. रामकलीला पूर्वी ते फक्त 7,000 रुपये पगार देत, पण आता खुश होऊन तिचा पगार 10,000 रुपयाच्या पलीकडे नेला होता. दोघींची मैत्री मात्र दर दिवशी अधिक घंधळात होत होती. मला सोडणार का 8 दिवस? दुपारचं जेवण झाल्यावर पंख्यानं वारा घेत बसलेल्या राखीला रामकलीनं विचारलं. तशी राखी एकदम उठून बसली आणि चमकून विचारलं, काय म्हणालीस? 8 दिवसाची रजा हवी आहे मला मालकीन. तुला? आणि मी रजा देऊ? हो, माझी मावशी फार आजारी आहे. रामकली हळू आवाजात उत्तरली. मला गेलंच पाहिजे. आणि रजा नाही दिली तर? माझं लक्ष नाही लागायचं इथं कशात. माझ्याशी बोलण्यात देखील नाही? नाही ना, कारण ती माझी आवडती मावशी आहे. तिनंच माझं शिक्षण केलं. ती आजारी असताना मी गेले नाही तर तिला काय वाटेल? रामकलीचं हे बोलणं राखीला पटलेलं दिसलं आणि तिनं रामकलीला पटदिशी हात धरला आणि म्हटलं, 8 दिवस नाही हा, पण मी 4 दिवसाची रजा मात्र तुझी मंजूर करते. मग रामकलीला बरं वाटलं. मग तिने प्रेमाने राखीच्या मऊ केसांवरून हात फिरवला आणि उद्गार काढला, किती शहाणी ग माझी राखी. 4 दिवसांची रजा घेऊन आणि राखीच्या सगळ्या अटी मान्य करून भरल्या डोळ्यांनी रामकली गेली खरी, पण 1 आठवडा उलटला तर तिचा काही पत्ता नव्हता. राखी रामकली नाही म्हणून कासावीस होऊ लागली. बरं, ती 4 दिवसात परत येणार म्हणून तिचा पत्ताही घेतलेला नव्हता. वाड्यातल्या इतर दासी या जगावेगळ्या दासीवरचं मालकिणीचं प्रेम बघून फिदी हसू लागल्या. काही नाही त्या शंका घेऊ लागल्या. राखीच्याही मनात रामकली अजून परतली नाही हे पाहून नाना शंका कुशकांनी अगदी गर्दी केली. तिचं काही बरं वाटतं नाही झालं ना, अशा शंकांचं तिचं मन म्हणजे माहेरघर झालं होतं. राजेश बाबू तिला सारखे धीर देत म्हणत, येईल ती कुठे, जाते कुठे, तिला तरी तुझ्याशिवाय करमलं पाहिजे ना. अखेर 3 आठवडे गेल्याच्या नंतर एका दुपारी राखीचा चहा घेऊन झाला आणि राजेश बाबू दोघं रम्मीचा डाव खेळत बसले होते. तोच अकस्मात अस्मानपरी यावी तशी रामकली आली. रामकली परत आली. राखीचा क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती चटकन उभी राहिली आणि तिनं रामकलीला मिठीच मारली. तिची पटापट चुंबनं घेतली आणि म्हटलं, किती दिवस राहिली होती ग लबाडे. मग राजेश बाबूंनी समाधानाचा सुस्कारा सोडला नसला तर नवलच. त्या क्षणापासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत दोघी सारख्या बोलत होत्या. मग राखी रामकलीला म्हणाली, चल उठ, किती वेळ बसायचं? आणि जरा वेळ बसू ना. का? एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे, रामकली म्हणाली. कसली महत्त्वाची गोष्ट? राखीने तिला विचारलं. मी 1-2 दिवसांनी नोकरी सोडूनच जाणार म्हणते. म्हणजे काय? राखी आश्चर्याने विचारते झाली. तू आज आलीस आणि लगेच जाण्याची भाषा करतेस? हो, माझा अगदी नाईलाज आहे राखी. मला इथं आणखी राहता नाही येणार. खरंच राहता नाही येणार का गं?
पण का, मला कंटाळलीस का तू, असं विचारताना राखीचा आवाज आर्द्र झाला होता. मुळीच कंटाळले नाही ग, पण मी इथे आणखी राहणं काही चांगलं नाही. पण का ग, सांगून टाक ना लवकर. राखीनं रामकलीला विनवणी केली. राखी, मी 8 दिवसच राहणार होते, पण आणि राहणं मला भाग पडलं. तुझ्या मावशीची तब्येत कशी आहे? अगं कसली मावशींबिवशी, सगळं खोटं. मग खरं काय? खरं म्हणजे हे की मी ऑपरेशनसाठी गेले होते. कसलं ऑपरेशन ग? राखी, आता माझं पुरुषात रूपांतर झालं आहे. त्याच ऑपरेशनसाठी मी गेले होते. कलकत्त्याच्या डॉक्टर सुबोध बाबूंनी ऑपरेशन केलं. रामकली म्हणतेस, काय सांगतेस तू? खरं सांगते ग, असं म्हणून रामकलीनं राखीला सगळी हकीकत सविस्तर सांगितली. राखी ते ऐकून एकदम स्टंट झाली. असू दे, जरा वेळानं राखी क्षणभर विचार करून म्हणाली, तरीही तू इथं राहा, पण रामकली म्हणूनच राहा. तुझ्याशिवाय राहणं मला अगदी अशक्य आहे ग. रात्री जेवण झाल्याच्यानंतर राखी, रामकली आणि राजेश बाबू कितीतरी वेळ रम्मी खेळत होते. खेळता खेळता वेळ कसा गेला हे काही समजलंच नाही. 11चे टोले पडल्यावर राजेश बाबूंनी पत्ते खाली टाकले आणि म्हणाले, पळा ग पोरींनो झोपायला, 11 वाजले आता. मग राखीच्या खोलीत तिच्या पाठोपाठ रामकली शिरली, नेहमीसारखीच. पण आज शिरताना तिनं आठवणीनं खोलीचं दार आतून लावून घेतलं. तशी राखीच्या उरात धडधडलं. पण क्षणभरच राखी बेडवरच्या मऊ गादीवर निजली. पायाशी असलेलं अंथरूण तिनं उराशी घेतलं. रामकली ही नेहमीप्रमाणे तिच्या रजईत घुसली. इतके दिवसभर बोलून झालं होतं तरी त्यांचं बोलणं सुरूच होतं. 12 वाजले. राखीच्या डोळ्यांवर झोप आली. रामकली ही स्तब्ध झाली. काही वेळ असीम शांततेत गेला. मग रामकली एकदम उठली आणि राखीच्या शरीरावर झोकली. तिनं घाईघाईनं राखीची असंख्य चुंबनं घेतली. राखी पहिल्यांदा या वर्षावाने गांगरली. मग मात्र तिलाही सुख वाटलं. मज्जा यायला लागली. राखी, या क्षणाचीच मी वाट बघत होते. राखीच्या ब्लाऊजची बटणं सोडत रामकली म्हणाली, तू किती गोड आहेस ग. राखी तिला म्हणाली. मग काय घडायचं ते घडलं आणि त्या लोकोत्तर सुखाच्या प्रथम स्पर्शानं दोघेही बेधुंद झाल्या, बेहोश झाल्या आणि थकून एकमेकांच्या कुशीत झोपी गेल्या. त्या क्षणापासून किंवा त्या रात्रीपासून राखी दासी झाली आणि रामकली धनीन झाली. एका विचित्र शास्त्रीय शोधामुळे ही उलटापालट झाली, पण बाह्यता मात्र रामकली दासीच होती. संबंध दिवस परस्परांच्या सहवासात काढावा आणि रात्री सुखाची शिखरं गाठावीत, हा तेव्हापासून त्या दोघींचा नित्यक्रमच होऊन बसला. आणि तिकडे राजेश बाबू आमच्या लाडके लेकीला सुयोग्य वर कसं शोधून काढावला या खटपटीला लागले होते. 18 वर्षाच्या त्या सुस्वरूप, सुदृढ आणि सधन कन्येला योग्य पती शोधणं महाकर्म कठीण आहे याची त्यांनाही जाणीव होती. आणि म्हणूनच एका रात्री रमी खेळताना ते राखीला म्हणाले, राखी, आजपासून बरोबर 1 महिन्याने मी कलकत्त्याला जाणार आहे आणि तुझ्याकडे एक नवरा पाहिलं. मी एक वर बघितला आहे. अमेरिकेहून शिकून आलेला आहे, डॉक्टर आहे कोणीतरी. मी त्याला जाऊन बघून येणार आहे. रामकली तिथं हजर होतीच. ते ऐकल्यावर दोघांचीही मनं दचकली. दिवसांमागून दिवस जात होते आणि एक दिवस रामकलीच्या लक्षात आलं की राखीला दिवस गेले आहेत. रामकली दचकली. या नव्या जाणीवेने राखीही घाबरली. काय करावं तिला समजेना. रामकलीनं तिला जहाल औषधं पण दिली, पण त्याचा काही उपयोग मात्र झाला नाही. काळजी वाढू लागली. उघडपणे कोणत्या डॉक्टरकडे जाताही येईना. राजेश बाबूंनी तर काही समजूच द्यायचं नव्हतं. गुपित तर दिवसामाशी वाढतच होतं. आणि एका मध्यरात्री रामकली वाडा सोडून पळून गेली. राखीचा जीव कासावीस झाला. अर्ध्या रात्री शेजेवरनं रामकली उठून गेली तेव्हा आपल्याला कसं कळलं नाही म्हणून ती स्वतःला दूषणं देऊ लागली. तिनं तिच्या खोलीत पाऊल टाकलं. तिथलं सामानही सगळं बेपत्ता झालं होतं. रामकलीने काही चिठ्ठी सोडली नाही, निरोप नाही, काहीच नाही. एका तरुण आणि सुंदर स्त्रीचा मनसोक्त उपभोग घेऊन एक बदमाश पुरुष अर्ध्या रात्री बेपत्ता झाला होता. जबाबदारीचा प्रसंग येताच पळून गेला होता. सुखाच्या दिवसात अतूट सोबत केली, पण दुःखाचे दिवस येताच भंग पावला. स्त्रीचा वेश घेऊन त्यानं स्त्रीचं तारुण्य लुटलं, पण पळण्याची वेळ येताच मात्र तो सोयीस्करपणे विसरला. रामकलीच्या या कृत्यानं राखी संतापली, क्रुद्ध झाली. आजवर रामकलीवर ती कधी रागवली नव्हती, पण आजचा प्रसंग मात्र वेगळा होता. रामकलीनं रागवण्यासारखंच केलं होतं. ते एका प्रकारे दुष्कृत्यच होतं. रामकलीबद्दल राखीला वाटणारं प्रेम अशा तिच्या कृत्याने विरघळायला लागलं नसलं तर नवत. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी राखी तळमळू लागली. मनानं आणि शरीराने तिचा कोंडमारा होऊ लागला. रामकली नाही म्हणून मन तडफडू लागलं आणि ओकारांनी शरीर हैराण झालं. राखी चक्रव्यूहात सापडल्यागत झाली. पण राखीला जरी काही वाटलं असलं तरी रामकली काही इतकी निष्ठूर नव्हती. पुरुषवेशात पळून गेल्याच्या नंतर बरोबर 18 दिवसांनी रामकलीनं राखीला एक पत्र लिहिलं आणि राखीलाही ते वेळेवर मिळालं. रामकलीचं ते पत्र हातात पडतात हर्षाच्या असंख्य लहरी राखीच्या शरीरातून उसळल्या. रामकलीने त्याच्यात लिहिलं होतं, मी त्या रात्री उठून गेले म्हणून तू खूप रागवली असशील. वाटेल तशी मला लाखोली वाहिली असशील, पण अगदी नाईलाज म्हणून मी हे कृत्य केलं. मी तेथून त्या रात्री निघालो, खोलीवर गेलो, पुरुषवेश घेतला आणि मुंबईला आलो.
तू दिलेला पगार मी सगळा साठवून ठेवला होता, काही खर्चच नव्हता माझा. 2 वर्षात जवळजवळ 1.5 लाख रुपये माझ्याजवळ साठले होते. मुंबईला आलो आणि दुकान भाड्याने घेतलं. उपजीविकेची चांगली सोय केली. एक छान घरही भाड्याने घेतलं. आता या सुंदर घराला तुझ्याशिवाय शोभा नाही. म्हणूनच येत्या गुरुवारी 4 तारखेला रात्री 11 वाजता आपल्या बागेत जे अशोकाचं झाड आहे ना, तिथे येऊन उभी राहा. मी गाडी घेऊन मागच्या दाराशी येतो आणि मी स्वतःच येत आहे. बरोबर तू काहीही घेऊ नकोस, फक्त तयार राहा. सकाळी सकाळीच लग्न लावून टाकू. एक खुलासा, राखी मला प्लीज क्षमा कर, पण एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की मी कधीच स्त्री नव्हतो. केवळ नोकरी मिळत नव्हती म्हणून जाहिरात वाचून मी स्त्रीचं रूप घेतलं आणि रामकली झालो. आणि पुढचं तर तुला माहीत आहेच. तुझ्याकडे येण्यापूर्वी कित्येक दिवस मी माझ्या देखण्या चेहऱ्याच्या जोरावरती स्त्री पार्टी करत असे आणि त्याचाच मला फार उपयोग झाला. पुरुषात रूपांतर वगैरे सगळं खोटं होतं. तू हवीशी वाटल्यावर मी स्त्रीचं रूप टाकून दिलं एवढंच. अगं रोज तुझ्याजवळ असायचं आणि असे किती दिवस मी सहन करणार. शेवटी लढवली शक्कल आणि झाली युक्ती. असो, बाकी सगळं समक्ष भेटीत. गुरुवारी रात्री 11ला अशोकाखाली तयार राहा, मी येतोच. मित्र हो, ते भेटले आणि त्यांचं लग्न झालं. राजेश बाबूंनी देखील दोघांना ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सुखाचा संसार केला. मित्र हो, ही कहाणी इथेच संपली. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या अनेक कथा यांचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर लगेचच मिळत राहील. धन्यवाद.